मित्रांनो, आज जे मैदान संपन्न झाले नागठाणे या ठिकाणी सुंदर गाडी पळालेली, सुंदर जेवणाचं सुंदर आणि बाबूसाहेब मानेकर्णी यांचा राजा. आज गाडी इतकी स्पीड मध्ये पडली, फायनलला सुद्धा चांगली पडली चालू. त्याचं नियोजन लागलं आजचं. आनंद एवढा झाला की आज आमच्या शब्दाला बाबूशेठने मान दिला आणि ते आमचं पाहुणं जायचं. म्हणजे आमचा पायरा एका शब्दात होतो. म्हणजे आम्ही शब्द टाकायचा आणि त्यांनी यायचं, त्यांनी शब्द टाकायचा, आम्ही जायचं. आमचं संबंध म्हणजे घरातल्या जायची. गाडी आमची तिसरं मैदान आज 1 नंबर केलाय. जेव्हा घासतील तेव्हा आम्ही 1 नंबर केलाय. आमची गाडी अतिशय चांगल्या प्रकारे पडली. आमचा बैल आजारी होता, जरा सकाळपासून आम्ही नाराज होतो, पण बैलाने दाखवून दिलं आपलं भागात महत्वाचं. बाहेर कुठे बी आमचा बैल फायनलला राहतो. पहिल्यांदा भागात बैल पळावला, 1 नंबर केला, आनंद झाला. कसं वाटतं जीवनावर एक राजा हिंद केसरी किताबाचा मानकरी आणि अखंड महाराष्ट्रावर सुंदर नाव ठेवलेलं आहे, सुंदर महाराष्ट्र गाजवलाय. आणि आज त्याच्यावर महाराष्ट्रातला सुंदरच्या पाठोपाठ तयार झाला गर्णिकेचा राजा पळला. कसं वाटलं राजा? आता ते महाराष्ट्रात अतिशय मोठं नाव झालंय आणि तो सगळ्यांचा आता फॅन गाड्यातला पायच झालाय. बकासूरच्या मागे 2 नंबरच्या बैलाचा आता लागतोय. बैल बी 1 नंबर पळतोय. महत्वाचा बाहेरचा फिट आहे. आपल्या बैलाचं नाव हायच ह्या म्हणजे अधिकार, पण राजाचं बी आता नाव भरपूर मोठं झालंय, काय अडचण नाही. काय सांगाल, गुलालाचा आनंद वेगळा असतो आणि आज तो देवाचा म्हणजे यात्रेचं पारंपरिक मैदानाचा गुलाल. आम्ही गुलाल नेहमी तीच गाडी आमची, पण जी भागात मैदान आपल्या तालुक्यात भागात आपल्या गावाजवळ गाडी राहणं त्याला लय मोठा अभिमान आहे आम्हाला. आणि त्यातली फायनलला मोठी गोष्ट आहे. जेवणाला सुंदरनं अखंड महाराष्ट्र गाजवलेला. आजचं नियोजन म्हणजे कसं काय नियोजन कधी झालेलं आहे? नियोजन 5-6 दिवसापूर्वी झालं होतं. बाबूशेठ म्हणायचं मला आज तिकडे पोळूया. त्यांच्या बी भागात जवळ मैदान होतं मिठ्याला, पण मी म्हणलं नाही, मी बैल आणणार इथं मांडपात बांधणार, पण मी बैल पळवणार नाही. तुम्ही आला तरच बैल पळवणार, नाही तर बैल पळवणार माघारी नेणार बिन पळावत. पण पाहुण्या शब्दाला मान दिला. त्यांचं लय उपकार आपल्याला म्हणायला लागेल. आज आपला बैल फायनलला राहिला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या राजाचं अभिनंदन. नक्कीच अजून चालू असतो. बरं बाबूशेठ, काय सांगाल आज? काय सांगाल आज अखंड महाराष्ट्र शब्दासाठी आपण बेड्या घेऊन आलाय. आपल्या पण भागात मैदान होतं, पण त्याच्या शब्दासाठी आपण इकडे घेऊन आलो. कसं वाटतं? 1 नंबर झाला, पारंपरिक मैदान आहे. 3 वेळा गाडी पळली, 3 वेळा 1 नंबर केला. आता खूप आनंद सगळे मुलं आणि आजच्या मैदानामध्ये या मैदानात हिंद केसरी म्हणून किताबाचं नाव आहे. काय वाटतं पुन्हा एकदा तेच पारंपरिक मैदानात राजा गुलाल सोडत नाही, 1 नंबर करतो. यात दाखवून दिला राजाने. दिलं राजा आपल्याला नाराज करत नाही. त्यामुळे राजा असा आहे की जुना मैदान आणि मोठे मैदान राजा आपल्याला नाराज करत नाही. तो 100% गोलाला राहणार, पहिला नंबर किंवा दुसरा येऊ, पण गोलाला राहणार. तर आता इथं हे आनंद झाला इथला. घरी काय आनंद असेल आता? घरी काय आता सगळी वाट बघतील आम्ही जायची, पण लांब आलो त्यामुळे जरा वेळ लागणार जायला. गुरुदाची उतरण होती एवढे चाहते तर राजाचे. काय सांगाल दाखवा, काय सांगाल? सगळ्या चॅलेंज घेऊन येते असं राजावर प्रेम राहू द्या आणि आम्ही ते नाव आहे. धन्यवाद धन्यवाद. कसं वाटतंय आज पुन्हा एकदा राजाने 1 नंबर केला? काय सांगाल? काय भारी वाटतंय, आनंद झाला. काय म्हणजे राजा पारंपरिक मैदान सोडतच ना, देवाची मैदान. पुष्यगावमध्ये 1 नंबर, आज सुद्धा पारंपरिक मैदान, आज 1 नंबर. कसं वाटतंय? काय ऐतिहासिक मैदानावर राहतो 1 नंबरला देव. तुमचं पान पडलं का राजाने? ते फेरलं की काय वाटतंय? गुलाल भेटला की माणसाला आनंद असतो यात्रेच्या मैदानाचा. आज राजाने 1 नंबर करून तुम्हाला परत एकदा गुलाल दिलाय. कसं वाटतंय? आनंदित आहे. काय सांगाल? एवढं राजाचं फॅन आहे, कसं वाटतंय? काय सांगाल राजाचे फॅन? माझ्या अगोदर राजाचं फॅनच खुश आहे.
एक नंबर केलं फॅन खुश आहे ती, सर्व खुश आहे ती. नियोजन कसं लागणार सुंदर चाल राजाचं ते बाबूला माहिती माहिती पाहुणे संबंधात जीवनाला म्हणजे पाहुणे संबंधातच आहेत आमच्या म्हणून आहे पाहुणा आहे ते. पाहुणे माहिती नक्कीच मित्रांनो ज्या राजानं गरीबीतले दिवस काढले आणि खऱ्या अर्थानं आज एक नंबर केला घरचा नंबर कसा होता घरी आनंद जायचा. आज एक नंबर केलाय तरी तुला आनंद सांगितलं का सांगितलं राजा आणि सुंदर एक नंबरचे मानकरी फॅन फॉलोइंग बघा